सुरुवात सुंदर असा चेंडू वेगवान चेंडू वयाला मात्र मर्यादा नाही मित्रांनो एज इज जस्ट नंबर भन्नाट वेगाने चेंडू फेकतोय गोलंदाज आपण पाहतोय तुषार टाइमर चालू केलाय ऑफस्टिकच्या बाहेर बंद पनिश करणार एक अवांतर धावणे धाव फलक पुढे धाव संख्या जवळ पोहोचते धाव फलकावरती टोटल 2 धावा धाव फलकावरती लागल्यात आतापर्यंत पिवांच्या खेळ घातवते गोलंदाज गोंधळ ट्रॅकवर आपण पाहतोय अर्थातच मॉर्निंग स्टार 11 या संघाचा इथे मात्र पॅडल स्वीप केलाय लाभ केलाय झेल पकडलाय स्क्वेअर लेगला फलंदाज पहिला विकेट डाऊन गोल्डन डकचा शिकार ठरतोय फलंदाज अर्थातच नवीन बॅक टू द डगआउट 3:55 ला पहिला चेंडू पडलाय आणि टाइमर स्टार्ट झालाय याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची 4 ला ही इनिंग संपलीच पाहिजे नाही संपली तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक घ्यावे लागतील फलंदाज लवकरात लवकर जायचे पुढचा चेंडू ओव्हर द विकेट सुंदर चेंडू वेगवान चेंडू होता बिरकावून दिला इथे मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्राची गेल फेकी करत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय भाग चितेच्या चपलीने 2 धावे धाव फलक पुढे धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टोटल 4 धावा धाव फलकावरती लागले पुढचा चेंडू तुषार याचा सुंदर चेंडू वेगवान चेंडू होता वेगावरती स्वार झाला होता इथे मला डायरेक्ट हिट सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले बघा 2 धावा चितेच्या चपलीने जमवल्या 2 धावांनी धाव फलक पुढे धाव संख्या 6च्या घरात 6 धावा धाव फलकावरती लागले आतापर्यंत टोटल आपण पाहतोय अनिल अहिर आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय गोलंदाज सुनील अहिर आणि अनुराग पुढचा चेंडू तुषाराचा सुंदर चेंडू इथे बिग हिट करायचा होता हवेमध्ये चेंडू आहे फर्स्ट स्लिप चेंडू मध्ये येते सेकंडला अटेम्प्ट करायचा होता मात्र इथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय अति घाई संकटात जाईल विकेट डाऊन होणार विकेट क्रमांक 2 अर्थात भिवापुरी 11 संघाचा बॅक टू द आउट भिवपुरी संघाचा विचार जर का आपण केला 2 विकेट डाऊन झाले 2 विकेटच्या दरम्यान जवळपास मित्रांनो अनुभवी खेळाडू पेवलिंग मध्ये आले जणू काही मागच्या मॅचचा रिअल हिरो नवीनला सुद्धा पेवलिंग मध्ये जावं लागलं सातत्याने विचार जर का आपण केला अपोजिट संघ सुद्धा पाहिलं तर तेवढाच ताकदीचा संघ आपण पाहतोय अर्थातच मॉर्निंग स्टार 11 सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते षटक समाप्त होते पंचाचा इशारा येते पहिल्या षटक मार्गस्थ लागतंय पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टोटल 8 धावा नऊ धावा धाव फलकावरती लागल्यात पहिली षटक मार्गस्थ लागतंय
पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. सुनील अहिर याला आपण पाहतोय. ध्रुवपूर या संघाकडून आपण पाहतोय. अर्थात न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सचिन सुंदर चेंडू, वेगवान चेंडू होता, पॅडल स्वीप करायला भेटला, चांगला पट्ट्यात आला, कार्यक्रमच करून टाकला, सरळ फेकून दिला लॉंग स्टॉप ठरमॅनला. जाईल 4 धावेसाठी 4 धावा. स्वयंसेवक आपण चारही बाजूने राहायचे चौफेर. क्षेत्ररक्षक आपण आतमध्ये यायचे. स्वयंसेवक बघतील. वेगामध्ये फेकला होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला. गोलंदाज दशरथ याचा वेग पाहायला मिळतो. कारण दशरथ सातत्याने विचार जर का आपण केला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, रिअल हिरो. बॅटिंग सुद्धा तेवढ्याच दर्जाची, बॉलिंग सुद्धा तेवढ्याच दर्जाची पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज अर्थात दशरथ याची. स्ट्रायकिंग बॅटर आपण पाहतोय सचिन आणि नॉन स्ट्रायकिंग बॅटर आपण पाहतोय अर्थात सचिन अहिर. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, ब्लॉकचा चेंडू, समोर चेंडू घेऊन गेला. आलं तर कार्पेटला घासत सरळ चालला. इथे मिडफील्ड पाहायला मी टप्पा पकडलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. भाग करके थक गए. 2 धाव फलक पुढे धाव संख्या. पंधरा धावा धावफलक दिला. इथे बघा चलन कार्बे इथे कव्हर पॉइंटला फुटबॉल खेळायचा प्रयत्न चालू आहे मैदानात. फुटबॉल नाहीये दोस्तों, ये क्रिकेट है, क्रिकेट का खेल. आज 17 धावा धावफलक कधी लागले आतापर्यंत. विचार जर का आपण केला फलंदाज धोनीला टप्प्या, कारण रनिंग बिटवीन द विकेट खूप फास्ट आहे दोघांची. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, शॉर्टम पुल केलाय. समोरच्या चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. सिंगल डबल चलता रहेगा क्योंकि स्कोर कार्ड आगे बढ़ता रहेगा, क्योंकि स्कोर कार्ड पे रन लगे अब तक. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वीस धावा धावफलक दिला. टोटल स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू दशरथाचा. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू होता, वेगामध्ये भन्नाट वेग, डाऊन द लेग साइड. पण शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये सांगतायत की हा खराब चेंडू आहे, ही खराब लेंथ आहे, पकडलाय लेंथ. दशरथ दादा ये नहीं चलेगा, अभी तो गाड़ी चलती रहेगी, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, बिग हिट केलाय. समोरच्या चेंडू मिड विकेटला. चेंडू जाईल सीमा पार. हा येतो एक टप्पा घेत, वेगवान. हा येतोय जवळ. या षटकात महागडे षटक म्हणायला काही हरकत नाहीये, कारण या षटकात 2 चौकार, डबल सिंगल डबल धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आहे. ना 25 धावा धावफलक लागले आतापर्यंत टोटल. पुढचा चेंडू दशरथाचा ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू, इथे बघा पायावरती फेकून दिलाय. सरळ जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने, आर पार. हा येईल षटकार. 6 धावा धावफलक पुढे. धाव संख्या 31. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक. चला टायमर लावलेला आहे, टायमर सेट केला. हॅलो टायमर
टायमर सेट केले, त्या टायमानुसारच गोलंदाजी करावी लागेल आणि त्या टायमानुसारच फलंदाजी करावी लागेल. अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज गोंधळ ट्राय करून आपण पाहतोय. भगवान याला आपण पाहतोय. स्ट्राईक इन बॅटर आपण पाहतोय सुनील आहेर आणि सचिन याला आपण पाहतोय. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू होता इथे बघा. रनआउट पाहायला मिळते. सुनील आहेर याला पहिल्या मध्ये जावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात विकेट डाऊन होतोय. विकेट बॅक टू द पॅव्हलियन मध्ये जातोय. न्यू बॅटरी नेट नंबर 5 वरती आपण पाहतोय सचिन याला. सचिनची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सचिन राऊत आणि सचिन फणसे अशी जोड सगळं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती वेगवान चेंडू फेकला होता. गोलंदाज भगवान याने अंतिम षटक द्या. स्पेशलिस्ट गोलंदाज गोंधळ ट्राय करून आपण पाहतोय. कारण आतापर्यंत धावा खर्च केल्यात मला वाटते जवळजवळ धावा खर्च झाल्या. टोटल धाव संख्या झाली धाव फलकावरती 31. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. सुंदर चेंडू होता. पॅडल सेट केलाय हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज चुक्या गोल क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही दशरथ. फलंदाज होईल बाद. विकेट डाऊन होतोय. चौथा बॅक टू द पॅव्हलियन. नहीं बैठ रहा मैं पातोई. भाऊ कुछ ना कुछ करना पड़ेगा मैदान के अंदर. धाव संख्या झाली आतापर्यंत 31 धावा धाव फलकावरती लागल्यात. अंतिम षटकर प्रगती पत्र आपण पाहतोय. भाऊ स्ट्रायकर आपण पाहतोय. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळतो. इथे बघा अति घाई संकटात जाईल. विकेट डाऊन होतोय. विकेट पॅव्हलियन मध्ये जातोय. विकेट क्रमांक 6 जवळजवळ पॅव्हलियन मध्ये. विकेटची हॅट्रिक सुद्धा झाली आहे मित्रांनो. भगवान आणि भगवानला आपण गोंधळ ट्रायकर पाहतोय. स्ट्रायकिंग वरती आपण बॅटर पाहतोय. न्यू बॅटर बालकृष्ण याला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आनंद कार्पेटला घासा चेंडू जवळ लॉंग ऑफ ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक फेकी करत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले. भाग मिलका भाग तब तक विकेट जाएगा डग आउट में. विकेट डाउन हो जाएगा बिल्कुल. विकेट बैक टू द डग आउट. या मला वाटतं सचिन राऊतला मात्र पॅव्हलियन मध्ये यावं लागेल कारण विकेट डाऊन झालाय. अंतिम षटक हाणामारती षटक फेकतोय गोलंदाज आपण पाहतोय. गोंधळ ट्रॅक वर होतातच. भगवान याला स्ट्राईक इन बॅटर आपण पाहतोय. अर्थातच पुढचा चेंडू, सुंदर चेंडू कट केला. चेंडू इथे बघा पॉइंटला बरोबर हेरलं. गॅप काढलं, गॅप सिलेक्शन केलं. सरळ चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. हाईल दमदार चौकार. 4 धावणे धाव फलक धाव संख्या 37 रन्स ऑन द बोर्ड. विचार जर का आपण केला या स्पर्धेचा शिवसेना चषक 2026 सकाळचं सत्र सुद्धा सुंदर सत्र पाहायला मिळालं. जणू काही सामने आपण पाहतोय. अजूनही आपल्याला मेगा फायनल खेळायचं बाकी आहे. मेगा फायनलचा दिवस आजचा मेगा फायनल आपण पाहणार आहोत. कोण या चमकदार ट्रॉफीवरती नाव कोरणार. अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक आपण पाहतोय. पुढचा चेंडू
सुंदर चेंडू पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन केलंय पुन्हा एकदा कॉपी कट शॉट पाहायला मिळतोय अनंत कार्बिल आउटफील्ड थोडी फास्ट आहे सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलंय 2 धावा षटक समाप्त पहिले सत्र होते समाप्त पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धाव संख्या 56 पोहोचते धाव बलकवते आतापर्यंत टोटल 39 धावा झाल्यात आणि या 40 धावांचं आव्हान असेल विजयासाठी टीम मॉर्निंग स्टार 11 या संघाला महाराष्ट्र पोलीस ज्यांचं सुप्त आगमन झालंय अर्थातच आनंद शिशवे यांचं शुभ आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा गोडसर कौतुक त्यांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय चला भिवपुरी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय टायमर सेट केला जाईल पहिला चेंडू पडल्यावरती ही इनिंग सुद्धा बरोबर 4:10 ला कंप्लीट झाली 15 मिनिटाच्या आतमध्ये इनिंग कंप्लीट झाली आहे चला स्पीडअप करायचंय सामन्याला होतीये सुरुवात अर्थातच पहिल्या चेंडू हवेमध्ये चेंडू विसावलाय क्षेत्ररक्षक धावतोय इथे बघा सुंदर जज पाहायला मिळालं एफर्ट्स पाहायला मिळाले पुढचा चेंडू सुंदर चेंडू वेगवान चेंडू इथे मिसफील पाहायला मिळते विकेट किपरने केली आहे चुकी वेगामध्ये चेंडू फेकला होता वेगामध्ये भन्नाट वेग पाहायला मिळाला गोलंदाज विश्वास याला आपण पाहतोय गोल स्ट्रायकर आपण पाहतोय विश्वास स्ट्रायकिंग बॅटर आपण पाहतोय दशरथ आणि चंद्रकांत सुंदर चेंडू वेगवान चेंडू होता पाठीमागे खेचून मारलाय जाणार 22चा नशिबाचा हा येतोय चौकार 4 धावांनी धाव फलक पुढे जाईल धावसंख्या होती टोटल स्कोर कार्ड वरती
7 धावा धावफलकावरती लागल्या टोटल 7 धावा. पहिले षटक प्रगती बद्दल आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. टायमर सेट केलाय. त्या टायमातच षटका हातळावी लागतील. पुढचा चेंडू विश्वाचा ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग बॅटर बाद दशरथ. सुंदर चेंडू ब्लॉकांचा चेंडू होता. बिरकावून दिला. एक टप्पा घेणार जाणार. एक टप्पा घेत डोक्यावरून हा येतोय सीमा पार. चौकार. 4 धावेसाठी 4 धाव फलक पडे. धाव संख्या 11च्या घरात 11 धावा धाव फलकावरती लागले. जवळजवळ मला वाटतं टार्गेट दिले 39 रन्स बनवले होते टीम भेवपूर या संघाने आणि विजयासाठी टार्गेट दिले टीम मॉर्निंग स्टार 11 या संघाला 40 धावांचं. समोर आनंद कार्पेटला घासत समोर खेळून गेला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक फेकी करेल 2 धावा. चितेची आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट खूप फास्ट आहे कारण फ्युरियसली आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दोघांचं ताळमेळ चांगलं पाहायला मिळते. विचार जर का आपण केला या दोघांचा सातत्याने भन्नाट फॉर्म मध्ये ही जोडी पाहायला मिळते. मागचा मॅचचा सुद्धा आपण विचार जर का केला या खेळाडूने चांगल्या धावसंख्या उभारली होती. जवळजवळ मला वाटतं या स्पर्धेला हायएस्ट टार्गेट या फलंदाजाने केलं होतं आजच्या दिवसातलं. पुढचा चेंडू विश्वास याचा पुन्हा एकदा घुटना टेक मारायचं होतं. काही पे निघाई काही पे निशाणा. चेंडू डॉट चेंडू होते सांगता पहिले षटक मार्ग असं लागतंय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव संख्या जाऊन पोहोचती धाव फलकावरती आतापर्यंत 13 धावा धाव फलकावरती लागल्या. चला स्पीडअप करा. टायमर सेट केला एवढं मात्र लक्षात असू द्या. दुसरं षटक फेकण्यासाठी कोण येणार गोंधळी ट्रॅकवर आपण पाहणार आहोत सुनील आहिर याला. दुसरं षटक हे षटक निर्णायक षटक. या षटकात कुठतरी निर्णय लागेल कारण हे षटक जर कुठतरी कमबॅकिंग षटक फेकलं तर कुठतरी मात्र सामना विजयाकडे वाटचाल करेल. सातत्याने आपण विचार जर का केला सुनील आहिर असेल आपण पाहत होतो पहिला गोलंदाज अर्थातच विश्वास असेल कारण सातत्याने विचार जर का गोलंदाजाचा केला तर कुठे वेग त्यांचा भन्नाट वेग पाहायला मिळत होता. तेवढ्याच ताकदीचे समोर फलंदाज सुद्धा आपण पाहतोय अर्थातच दशरथ आणि चंद्रकांत. चला स्पीडअप करा. दुसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. दुसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाज सुनील आहिर याला आपण पाहतोय. पंचाच्या डाव्या बाजूने सज्ज झालाय आमचे मेन पंच उमेश याला आपण पाहतोय. सुंदर चेंडू ब्लॉकाचा चेंडू होता. होम ग्राउंड वरती आपण खेळ पाहतोय. सुनील आहिर याचा वेगवान चेंडू वेगावरती फेकला होता. सिंगल डबल सिंगल आणि डबल चलता चलेगा नाही दादा. धावसंख्या मोठी आहे पण धावा बनवाव्या लागतील. धावा बनवायच्या विचार जर का आपण केला आतापर्यंत धावा लागल्या धावफलकावरती टोटल 14चा आकडाला स्कोर कार्ड वरती स्ट्रायकिंग बॅटर आपण पाहतोय. 40+ चा खेळाडू दशरथ 40+ मास्टर आपण पाहतोय इथे खेळाडू सर्वच. पुढचा चेंडू सुंदर चेंडू वेगवान चेंडू होता. इथे बघा ऑफ स्टिकच्या डाऊन द लेग साइड पंच बनिश करणार एक अवांतर धावणे धाव फलक पडते. धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टोटल 15 धावा धाव फलकावरती लागल्या आतापर्यंत टोटल. पुढचा चेंडू सुनील आहिर याचा ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू इथे बघा बॅटच्या पट्ट्यात आलाय. सरळ चेंडू चाललाय. पंच एकच रन ना
एक धाव एका धावने धावफलकाकडे धाव संख्या 16. 16 धावा धावफलकावरती लागले आतापर्यंत टोटल. आपण फलंदाजी स्ट्रायकिंग वरती बॅटर आपण पाहतोय चंद्रकांत आणि दशरथ दोघांचा ताळमेळ मित्रांनो सुंदर असं पाहतोय. शिवसेना चषक 2026 पुढचा चेंडू सुंदर चेंडू इथे मात्र पायात टाकला फेकून दिला लांब 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 लसक जातोय आर पार सीमा पार षटकार 6 धावा. अंतिम षटक 6 चेंडू आणि विजयासाठी करायच्या धावा. साबोल किती सोळा धावा विजयासाठी करायच्या टीम मॉर्निंग स्टार 11 या संघाला. पुढचा चेंडू अंतिम षटकातील पहिला चेंडू सुंदर चेंडू होता इथे मात्र घुटना टेक तमाशा टेक एक पाय वाकत सांगितलंय सरळ आर पार हा येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. अजूनही 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा विजयासाठी करायच्या टीम मॉर्निंग स्टार 11 या संघाला. गोलंदाज अंतिम षटक फेकण्यासाठी दत्ता याला आपण पाहतोय. दत्तावरती प्रेशर क्रिएट केलंय फलंदाज दशरथ आणि चंद्रकांत याने. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट सुंदर चेंडू वेगवान चेंडू होता वेगाने आला ट्रॅव्हल झालाय कार्पेटला गाजा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय. खराब थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा 2 धाव फलक पुढे धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलक टोटल 32 धावा धाव फलकातील लागला टोटल 32 चा आकडा आलाय. स्कोर कार्ड वरती टीम मॉर्निंग स्टार 11 या संघाचा. भोपरी 11 संघावरती प्रेशर पाहायला मिळते. 4 चेंडू अजूनही बाकी षटकातले 4 चेंडू मध्ये जवळपास मला वाटतं अजूनही विजयासाठी करायचे 8 धावा विजयासाठी करायच्यात. अंतिम षटक आपण पाहतोय गोंधळ ट्रॅक वर गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच स्ट्राइक एंड बॅटर जो सेट बल्लेबाज आपण पाहतोय दशरथ. पुढचा चेंडू सुंदर चेंडू इथे बॅटच्या रडार मध्ये आला सरळ फेकून दिला मिड विकेटच्या इथून काऊ कॉर्नरच्या दिशेला आर पार सीमा पार षटकार 6 धावेसाठी. अजूनही मला वाटतंय 3 चेंडू आणि 2 धावा विजयासाठी करायचे टीम मॉर्निंग स्टार 11 या संघाला. दत्तावरती प्रेशर पाहायला मिळते. प्रेशर क्रिएट करावं लागेल रिलीज करावं लागेल कारण अजूनही 3 चेंडू आणि 2 धावेची गरज विजयासाठी. एखादे 2 चेंडू डॉट सामन्याला येईल मजा कारण सेट फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक इन वरती अर्थातच दशरथ. दत्ता गोल ट्रॅक वर आपण पाहतोय. पुढचा चेंडू
सुंदर चेंडू इथे बघा तिघाही संकटात जाईल वेगवान चेंडू वेगामध्ये फेकलाय 2 चेंडू आणि 2 धावा होणार की नाही होणार की नाही ते आपल्याला काही वेळात कळेल नो बॉल सर ठीक आहे ना नाही मग ठीक आहे सर आहेत अंपायर आहेत ना नो बॉल कॉल नाही इकडे मॅच नाही गावात स्कोर करत होते रे कुठं जायचंय कुठं पार्टी घ्यायचं दिनेला सांगतो दिनेश बोलतात पंचांच्या दबाव नको पंचांवरती प्रेशर नाही टाकायचं कारण पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम फायनल डिसिजन असेल पंचा निर्णय काय नो बॉल पुढचा चेंडू फ्री हिट असेल एका धावेची गरज आहे विजयासाठी टीम मॉर्निंग स्टार 11 या संघासाठी एका धावेची गरज विजयासाठी टीम मॉर्निंग स्टार 11 या संघाला त्याच्यानंतर सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत त्याच्यात जो निघेल तो सरळ फायनलचं तिकीट घेईल इथे बघा फिनिश केलंय महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलने आर पार हा येतोय षटकार 6 धावांनी सामना होतोय फिनिश विजय झालाय संघ मॉर्निंग स्टार 11 संघ विजय झालाय विजय संघाचे हार्दिक अभिनंदन भिवपुरी संघ हा पराभूत झालाय त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन चांगला खेळ केलात पुढच्या सामन्यात प्रयत्न करा यश मिळेल नक्कीच आज यश त्यांना मिळाले उद्या यश तुम्हाला मिळेल चला नेक्स्ट मॅच